नमस्कार. या व्हिडिओत आपण पेशी व पेशी विभाजन म्हणजे सेल अँड सेल डिव्हिजन या टॉपिकशी संबंधित मागील वर्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आता आपण पहिला प्रश्न बघूयात. हा प्रश्न MPSC पूर्व 2021 मध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता कोशिका म्हणजेच सेल. आता आपल्या पुस्तकात आपण पेशी संशोधन या हेडिंग अंतर्गत हा स्वतंत्र पायरा दिलेला आहे आणि त्यात आपण म्हटलंय की रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने इसवी सन 1665 मध्ये एका लाकडी बुचाचा एक पातळ काप घेतला आणि तो मायक्रोस्कोपच्या अंडर बघितला, म्हणजे सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला आणि त्याला त्या कापाची रचना मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे दिसली आणि त्याला त्यांनी पेशी हे नाव दिलं. थोडक्यात काय तर कोशिकांचं सर्वप्रथम वर्णन हे रॉबर्ट हुक यांनी केलं आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे DNA मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायनो ॲसिडची जोडी बनवतो आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता DNA मध्ये 4 प्रकारचे क्षार आढळून येतात. या क्षारांना नायट्रोजनयुक्त क्षार किंवा नायट्रोजन बेस असं म्हटलं जातं. हे क्षार कुठले कुठले असतात? ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. यापैकी ॲडिनिन आणि ग्वानिनना एकत्रितपणे प्युरिन्स असं संबोधलं जातं आणि सायटोसिन आणि थायमिन्सला एकत्रितपणे पायरिमिडिन्स असं संबोधलं जातं. आता DNAच्या धाग्यात हे 4ही नायट्रोजन बेस नेहमी शर्करा रेणू आणि फॉस्फोरिक आम्लाला जोडलेले असतात. आता इथे तुम्ही बघू शकतात ATCG हे नायट्रोजनयुक्त क्षार आहे. यापैकी कुठलाही एक नायट्रोजनयुक्त क्षार असेल आणि तो जेव्हा शर्करा रेणूला जोडला जातो त्यावेळी तयार होणारं जे स्ट्रक्चर असतं त्याला म्हणायचं न्यूक्लिओसाइड आणि ज्यावेळी हे न्यूक्लिओसाइड फॉस्फेट गटाला जोडले जातात त्यावेळी जी रचना तयार होते त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. ठीक आहे. आणि याचप्रमाणे समजा थायमिन हा नायट्रोजन बेस असेल आणि त्याला शर्करा रेणू आणि फॉस्फेट गट जोडला गेला तर तयार होणारं स्ट्रक्चर आहे न्यूक्लिओटाइडचं. आणि अशा पद्धतीने हे 4ही प्रकारचे नायट्रोजन बेस शर्करा रेणूला आणि फॉस्फेट गटला जोडले जाऊन 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स DNA मध्ये बघायला मिळतात. तर या 4 प्रकारच्या न्यूक्लिओटाइड्सपासून ॲक्च्युअल DNA बनलेला असतो आणि अशा न्यूक्लिओटाइड्सची एक वारिका मिळून DNAचा एक धागा तयार होतो. तो कसा तयार होतो? तो समजा हे एक वारिका आहे, त्याला दुसरं, तिसरं, चौथं याप्रमाणे वेगवेगळे न्यूक्लिओटाइड्स जोडले जातात, ही एक वारिका जोडली जातात आणि बहुवारिका तयार होऊन DNAचा हा एक धागा तयार होतो. आणि याचप्रमाणे DNAचा दुसरा धागाही दुसऱ्या साईडला तयार होतो आणि तिथे ही सर्व एक वारिका पुन्हा एकमेकांना जोडली जातात. आणि हा दुसरा धागा आता DNAचा तयार झालेला आहे. आणि हे दोन्ही धागे जेव्हा एकमेकांना जोडले जातात तेव्हा ती जोडणी या दोघही धाग्यांमध्ये असलेल्या या ATCG म्हणजे या नायट्रोजन बेसेसमध्ये होत असते. म्हणजे एका धाग्यातला T हा क्षार दुसऱ्या धाग्यातला A या क्षाराला जोडला जातो आणि एका धाग्यातला G हा क्षार दुसऱ्या धाग्यातला C या क्षाराला जोडला जातो. आता ही जोडणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. म्हणजे काय तर या क्षारांच्या जोडणीच्या वेळी केवळ A हा क्षार T या क्षारालाच जोडला जातो किंवा T हा क्षार केवळ A या क्षारालाच जोडला जातो आणि C हा क्षार हा नेहमी G या क्षारालाच जोडला जातो किंवा G हा क्षार नेहमी C या क्षारालाच जोडला जातो. आणि जेव्हा A, T किंवा T, A एकमेकांना जोडले जातात तेव्हा त्यांच्यात दुहेरी हायड्रोजन बंध असतो आणि जेव्हा C, G किंवा G, C एकमेकांना जोडले जातात तेव्हा त्यांच्यात तिहेरी हायड्रोजन बंध असतो. इथे तुम्ही बघू शकता T आणि A मध्ये हा दुहेरी हायड्रोजन बंध आहे आणि C आणि G मध्ये तिहेरी हायड्रोजन बंध आहे. थोडक्यात A हा T ला जोडला जातो आणि C हा G ला जोडला जातो. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न विचारलेला आहे की DNA मध्ये थायमिन नेहमी कुठल्या अमायनो ॲसिडची जोडी बनवतो? तर आपण एवढ्यात बघितलंच आहे की थायमिन हा ॲडिनिन बरोबर जोडी बनवतो आणि सायटोसिन हा ग्वानिन बरोबर जोडी जमवतो. प्रश्नात थायमिन हा कुठल्या अमायनो ॲसिडची जोडी बनवतो असं विचारलंय म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे ॲडिनिन आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती सहलग्नता गट असतात आणि त्यासाठी इथे खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपण आपल्या पुस्तकात जनुकीय संलग्नता म्हणजे काय हे इथे मेन्शन केलेलंच आहे. जेव्हा 2 किंवा अधिक जनुक एकरेषीय पद्धतीने लिनियरली एकाच गुणसूत्रावर परस्परांच्या जवळ असतात तेव्हा त्या जनुकांना संलग्न जनुक म्हणजे लिंक्ड जीन्स असं म्हणतात, संलग्न जनुक असं म्हणतात. ठीक आहे. आणि अशी जनुकं एकमेकांना जोडलेली असतात आणि ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एक गट म्हणून संक्रमित होतात, एक गट म्हणून इनहेरिट होतात. आणि त्यानंतर आपण आपल्या पुस्तकात हा छोटा चार्ट पण दिलेला आहे. म्हणजे
संलग्नता गट कसा काढला जातो त्यासाठीची ही सूत्र इथे आपण मेन्शन केलेली आहे. तर याप्रमाणे आपण इथे सुरुवातीला या लिंगी गुणसूत्रांच्या जोड्या दिलेल्या आहेत. पहिली आहे लिंगी गुणसूत्राची जोडी मादीची, दुसरी आहे नराची. आणि प्रत्येक ठिकाणी पहिली लिंगी गुणसूत्राची जोडी ही मादीची आहे आणि दुसरी लिंगी गुणसूत्राची जोडी ही नराची आहे. तर ज्या लिंगी गुणसूत्रांमध्ये सारखे गुणसूत्र असतात त्यांच्या संलग्नता गट हा n/2 ने काढला जातो. आणि ज्या नर किंवा मादीमध्ये वेगवेगळी गुणसूत्र असतात, लिंगी गुणसूत्र असतात, त्यांचा संलग्नता गट हा n/2+1 ने काढला जातो. ठीक आहे. आता आपण सुरुवातीला हे सगळं व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण हे मानवी गुणसूत्र घेतलेले आहेत. तर आता सुरुवातीला ही मानवी गुणसूत्र आहेत आणि या गुणसूत्रामध्ये मानवाची ही मादीची गुणसूत्र आहेत आणि ही नराची गुणसूत्र आहेत. आता मानवी मादीमध्ये एकूण गुणसूत्रांच्या 23 जोड्या आहेत, 1 ते 23. त्याच्यातल्या 22 गुणसूत्रांच्या जोड्या ज्या आहेत त्या अलिंगी जोड्या आहेत आणि 23वी जी आहे ती लिंगी गुणसूत्राची जोडी आहेत. आता या ज्या 22 जोड्या आहेत त्या जोड्या x अशा आहेत, म्हणजे याच्यातला हा x याच्यातला x म्हणजे त्या सारख्या आहेत. इथे पण हा x म्हणजे ते सारखे आहेत, म्हणजे या जोडीमधला प्रत्येक गुणसूत्र सारखं आहे. आणि जेव्हा गुणसूत्र हे याप्रमाणे सारखं असतं त्याप्रमाणे ते एक गट म्हणून पुढच्या पिढीमध्ये इनहेरिट होतं, पुढच्या पिढीमध्ये जातं. तर आता इथे हे दोघंही गुणसूत्र सारखे आहेत म्हणून ते एक गट म्हणून पुढच्या पिढीत जातील. म्हणजे याप्रमाणे 1 ते 22 प्रत्येक गुणसूत्राच्या जोडीमधला ही प्रत्येक जोडी एक गट म्हणून पुढच्या पिढीमध्ये जाईल. ठीक आहे. पुढच्या पिढीमध्ये इनहेरिट होईल, संक्रमित होईल. आणि अशा पद्धतीने 1 ते 22 या गुणसूत्रांच्या जोड्या या 22 गट म्हणून पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतील, कारण त्या सारख्या आहेत. आता इथे मादीमध्ये लिंगी गुणसूत्राची जोडी सुद्धा सारखी आहे, x म्हणून ती पुन्हा ती सुद्धा इथे एक गट म्हणून संक्रमित होईल, म्हणजे ती पण एक गट म्हणून इथे संक्रमित होते. म्हणजे एकूण किती? 23. म्हणजे एकूण 23 संलग्नता गट या मानवी मादीमध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. आता हेच जर आपण सूत्रानुसार काढलं तर इथे मानवी मादीमध्ये लिंगी गुणसूत्र ही सारखी आहेत. मग सारखी लिंगी गुणसूत्र असतील तर आपण n/2 ने हे संलग्नता गट काढतो. n म्हणजे काय? एकूण गुणसूत्र. एकूण गुणसूत्र किती आहे मानवी मादीमध्ये? 46 आहेत. 46/2 बरोबर 23. म्हणजे फॉर्म्युलानुसार सुद्धा एकूण 23 संलग्नता गट आले. आता आपण मानवी नराच्या बाबतीत संलग्नता गट काढूयात. आता मानवी नरामध्ये सुद्धा एकूण 23 गुणसूत्र आहेत. त्यापैकी 1 ते 22 ही अलिंगी गुणसूत्र आहे आणि 23वी जी लिंग गुणसूत्राची जोडी आहे ती वेगवेगळी आहे, x आणि y अशी आहे. तर आता 1 ते 22 ही जी अलिंगी गुणसूत्रांची जोडी आहेत त्याच्यातलं प्रत्येक गुणसूत्र हे सारखं आहे एका जोडीमधलं, त्यामुळे ते एक गट म्हणून पुढच्या पिढीत संक्रमित होईल. म्हणजे इथं सुद्धा हे 1 ते 22 गट म्हणून पुढच्या पिढीत संक्रमित होतील. आणि हे जे लिंगी गुणसूत्राची जोडी आता इथे आहे x आणि y त्याच्यातलं प्रत्येक गुणसूत्र वेगळं आहे. इथे x सारखं होतं म्हणून ते एक गट म्हणून गेलं मादीमध्ये. पुरुषामध्ये XY आहे म्हणजे हा गुणसूत्र वेगळा आणि हा गुणसूत्र वेगळा. वेगवेगळे गुणसूत्र असतील तर वेगवेगळे ते संक्रमित होतील. म्हणून इथे X हे एक गुणसूत्र म्हणून जाईल, एक गट म्हणून जाईल आणि Y हा एक गट म्हणून जाईल. म्हणजे मानवी पुरुषामध्ये एकूण 24 संलग्नता गट येतील. आता मानवी पुरुषातलं हे अलिंगी गुणसूत्र ही लिंगी गुणसूत्राची जोडी वेगवेगळी आहे ना, तर मग वेगवेगळ्यांसाठी वेगवेगळी गुणसूत्रांची जोडी असेल तर त्याच्यासाठी आपण n/2+1 हे सूत्र वापरलंच आहे. तर सूत्रानुसार पण आपण काढून बघू. n/2+1. n म्हणजे एकूण गुणसूत्रांची संख्या 46 बरोबर. म्हणजे किती आले? एकूण 24. थोडक्यात मानवी मादीमध्ये एकूण 23 संलग्नता गट आले, कारण तिच्या लिंगी गुणसूत्राची जोडी सारखी होती म्हणून ती एकच गट म्हणून पुढे गेली, संक्रमित झाली. आणि मानवी पुरुषाचे संलग्नता गट 24 आले, कारण त्याच्यात x आणि y हे वेगवेगळी गुणसूत्र होती म्हणून ती वेगवेगळी गट म्हणून पुढच्या पिढीत गेली. त्यामुळे इथे त्याच्यात 24 संलग्नता गट आहेत. आता हे झालं मानवी मादी आणि नराच्या बाबतीत. आता आपल्याला नाकतोडे या कीटकातले सहसंलग्नता गट काढायचे, मादीमधले आणि नरामधले. आता ग्रासहॉपर म्हणजेच नाकतोड्या ही अशी गुणसूत्र असतात. हे बघा इथे ही 11 गुणसूत्र आणि अलिंगी हे गुणसूत्र. नरामध्ये ही 11 गुणसूत्र आणि अलिंगी गुणसूत्र हे. ठीक आहे. तर याच्यात मादीमध्ये तुम्ही बघू शकतात 11 अलिंगी गुणसूत्राच्या जोड्या आहेत, म्हणजे ते x आहेत म्हणून ते 11 संलग्नता गट झाले. मी सांगितलंय तुम्हाला 1 ते 11 हे अलिंगी गुणसूत्राच्या जोड्या सारख्या असतात, त्यामुळे ते एक गट म्हणून तिथे पुढच्या पिढीत जातात.
इनहेरिट होतात. तर त्यामुळे इथे 1 ते 11 हे तसेच्या तसे जातील, एक गट म्हणून, म्हणजे 11 झाले हे, बरोबर. तर हे 11 संलग्नता गट झाले. आणि आता ही जी लिंगी गुणसूत्राची जोडी जी आहे XX, बरोबर, ही XX लिंगी गुणसूत्राची जोडी ती सारखी आहे, म्हणजे त्याच्यात एकच संलग्न, म्हणजे एकूण काय झालं, हे X आणि X सारखेच आहे, म्हणजे हा पण एक गट म्हणून जाईल. म्हणून 11 अधिक 1 बरोबर 12, म्हणजे मादीमध्ये एकूण 12 संलग्नता गट आहेत. आपण जर सूत्रानुसार हे काढलं तर n/2, आता ही इथे मादी ही समलिंगी आहे, म्हणजे n/2 ने आपण काढू शकतो हे सूत्र. n म्हणजे काय, एकूण गुणसूत्रांची संख्या. एकूण गुणसूत्रांची संख्या किती आहे, हे 12 इथे पेअर आहेत, म्हणजे एकूण किती झाले 24/2, म्हणजे एकूण झाले 12, म्हणजे सूत्रानुसार सुद्धा ते 12 संलग्नता गट आले. आणि मी तुम्हाला सांगितलंय असंही आपण सूत्र नाही वापरलं तरी जे सारखी गुणसूत्र असतात ते एक गट म्हणून पुढच्या पिढीत इनहेरिट होतात, त्यानुसार सुद्धा 12 आले. आता इथे नरामध्ये आपण बघूयात. तर नरामध्ये पण तीच सिच्युएशन आहे. 11 हे अलिंगी गुणसूत्राच्या जोड्या त्याच्या सारख्या आहेत, पण 12वी जी लिंगी गुणसूत्राची जोडी आहे ती फक्त X आहे. XO अशी स्थिती असते नाकतोड्यामध्ये. XO, O म्हणजे नथिंग, तो काहीही नसतो, म्हणजे थोडक्यात फक्त X अशी स्थिती असते. म्हणजे थोडक्यात काय, तर इथे पण हे 11 गट जे आहेत एकूण, हे 11 गट तसेच्या तसे पुढच्या पिढीत जातील, म्हणजे 11 अधिक याच्यात O काहीच नाहीये, फक्त X आहे, म्हणून तो पण फक्त एक गट म्हणून पुढे जाईल, एकूण 12. ठीक आहे. आणि इथे पण XO आहे, म्हणजे X म्हणजे एकच आहे, O म्हणजे नथिंग, थोडक्यात काय, तो पण समलिंगी आहे, म्हणजे n/2 नुसार पुन्हा तो 24/2 म्हणजे 12. म्हणजे थोडक्यात काय, तर नाकतोडाच्या मादीमध्ये पण एकूण 12 संलग्नता गट असतात आणि नरामध्ये पण एकूण 12 संलग्नता गट असतात. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नात 12-12 हा पर्याय आहे, तर नाकतोडाच्या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये एकूण 12-12 असे सहसंलग्नता गट असतात. आणि हे आपण आता यापूर्वी बघितलं, सूत्रानुसार काढलं ते, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे, 1948 साली झिया मेजमधून प्रथमच ट्रान्सपोझोन्स शोधून काढण्याचे श्रेय डॅश डॅश यांना जाते आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता ट्रान्सपोझोन्स म्हणजेच जम्पिंग जीन्स, आणि जम्पिंग जीन्स म्हणजे एका गुणसूत्रावर असणारा विशिष्ट जनुक दुसऱ्या गुणसूत्रावर किंवा त्याच गुणसूत्राच्या दुसऱ्या भागावर जम्प करतो. तर गुणसूत्रांवर अनेकदा अशी जनुकं बघायला मिळतात की जी गुणसूत्रांच्या एका भागावरून दुसऱ्या भागावर उडी घेऊ शकतात, म्हणजे जम्प करू शकतात, आणि म्हणून अशा जनुकांना जम्पिंग जीन्स किंवा ट्रान्सपोझोन्स असं म्हटलं जातं. आणि या जनुकांचा शोध 1948 साली पहिल्यांदा बार्बारा मॅक्लिंटॉक यांनी मेज म्हणजेच मका या वनस्पतींमधील गुणसूत्रांचा अभ्यास करताना लावला होता. याबद्दल त्यांना 1983 मध्ये नोबेल पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं गेलं होतं. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बार्बारा मॅक्लिंटॉक यांनी 1948 साली झिया मेजमधून म्हणजे मक्यामधून प्रथमच ट्रान्सपोझोन्स म्हणजे जम्पिंग जीन शोधून काढले होते. आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 बार्बारा मॅक्लिंटॉक हा योग्य पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे, आउटसाइड द न्यूक्लियस DNA इज फाउंड, म्हणजे केंद्रकाबाहेर जनुक सापडण्याचे ठिकाण होय. आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. तर केंद्रकाबाहेर म्हणजेच या पेशीच्या केंद्रकाच्या बाहेर कुठल्या पेशी अंगकामध्ये अजून केंद्रक सापडू शकतो, तर पेशी अंगकांमधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये सर्क्युलर DNA असतो, ज्याला मायटोकॉन्ड्रियल DNA असंही म्हणतात. तर आपल्या पुस्तकातही आपण मेन्शन केलेलाच आहे की DNA रेणू हा केंद्रक, तंतुकणिका आणि वनस्पतींमध्ये हरित लवक यांच्यामध्ये आढळतो. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे, अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल्स डॅश डॅशमध्ये आढळतात आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता पेशीचं संशोधन आणि वर्णन हे सर्वप्रथम रॉबर्ट हुक यांनी केलं, हे आपण यापूर्वी बघितलंच. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी या संशोधनामध्ये भर घातली आणि साधारणतः 1940 नंतर मात्र पेशीचा अभ्यास करता करता शास्त्रज्ञांना त्यात काही संमिश्रता, गुंतागुंत म्हणजेच कॉम्प्लेक्सिटी आढळून आली. आणि काही पेशींचे म्हणजेच जीवाणूपेशी, वनस्पती पेशी, मानवी पेशी या सर्वांचे आकार, केंद्रक, अंगक यांच्यात त्यांना काही फरक दिसून आले.
आणि त्यामुळे त्यांना पेशीचं 2 प्रकारात विभाजन करावं लागलं. एक म्हणजे आदिकेंद्रकी पेशी, ज्याला इंग्लिशमध्ये प्रोकॅरियोटिक सेल असं म्हणतात, आणि दुसरं म्हणजे दुष्यकेंद्रकी पेशी, यालाच इंग्लिशमध्ये युकॅरियोटिक सेल्स असं म्हणतात. आता यापैकी ज्या पेशीमध्ये त्यांना आवरणयुक्त केंद्रक दिसलं नाही त्या पेशींना त्यांनी आदिकेंद्रकी पेशी म्हटलं, म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल म्हटलं. आणि ज्या पेशींमध्ये त्यांना आवरणयुक्त केंद्रक दिसला त्या पेशींना त्यांनी दृश्यकेंद्रकी पेशी असं म्हटलं, म्हणजेच युकॅरियोटिक सेल्स असं म्हटलं. आता आपल्या पुस्तकात आपण या दोघंही पेशींमधला फरक या चार्टच्या स्वरूपात दिलेला आहे, तो आपण आता थोडक्यात बघूयात. आता ज्या दृश्यकेंद्रकी पेशी असतात त्यांच्यात सुस्पष्ट केंद्रक असतो आणि त्यात केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य असतं, म्हणजेच न्यूक्लिओलस आणि केंद्रक द्रव्य म्हणजेच न्यूक्लिओप्लाझम सुद्धा असतो. आणि ज्या आदिकेंद्रकी पेशी असतात त्यांच्यात केंद्रक हा अस्पष्ट असतो आणि अशा केंद्रक सदृश्य केंद्रकाला केंद्रकाभ म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला न्यूक्लॉइड असं म्हटलं जातं. आता सर्व प्रकारची पेशी अंगकं जी दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये असतात ती पेशी अंगकं त्यावर मेद आणि प्रथिनयुक्त पटलांचं आवरण असतं आणि म्हणून ती सायटोप्लाझमपासून वेगळी झालेली असतात. आणि आदिकेंद्रकी पेशीमधले जे पेशी अंगकं असतात त्यांना आवरणयुक्त मेद आणि प्रथिनयुक्त पटलांचं कव्हर नसतं. आणि या प्रकारच्या पेशी दृश्यकेंद्रकी पेशी कोणात आढळतात तर उच्च विकसित एकपेशी आणि बहुपेशी अशा वनस्पती आणि प्राण्यांमध्ये त्या आढळतात. उदाहरणार्थ किण्व, अमिबा, पॅरामेशियम, कवक, शैवाल, स्पायरोगायरा, वनस्पती आणि सगळे प्राणी. आणि आदिकेंद्रकी पेशी कुठे आढळतात तर जीवाणू, आर्किया, स्पायरोचिट्स, रिकेट्शिया, क्लॅमेडी या अशा एकपेशीय प्राण्यांमध्ये आदिकेंद्रकी पेशी आढळतात. तर आपण आता प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नात विचारलं की अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल्स इथे मेन्शन केलेलं आहे, म्हणजेच आदिकेंद्रकी पेशी या डॅश डॅशमध्ये आढळतात. तर अमिबा, जलव्याल आणि लाल पेशी यांच्यात तो आढळत नसून तो जीवाणूमध्ये आढळतो. तर जीवाणू हे मोस्ट ॲप्रोप्रिएट इथे आन्सर आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या आरएनएचे महत्त्वाचे कार्य आहे आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता प्रथिनांच्या निर्मितीलाच प्रथिन संश्लेषण असं म्हटलं जातं. प्रथिनांच्या निर्मितीलाच प्रथिन संश्लेषण असं म्हणतात आणि प्रथिन संश्लेषणाची ही प्रक्रिया पेशीमध्ये घडून येत असते, प्रत्येक पेशीत घडून येत असते आणि प्रथिनांची निर्मिती केली जात असते. आता ही प्रथिनं आपल्याला कुठे कुठे उपयोगात येतात तर प्रथिनं एन्झाईम्सच्या संप्रेरकांच्या स्वरूपात आपल्या शरीरात वेगवेगळी कार्य पार पाडत असतात. अशीच प्रथिनं आपल्या डायजेशनसाठी मदत करतात, वेगवेगळ्या क्रियांसाठी मदत करतात. तर ही प्रथिनं ॲक्च्युली प्रथिन संश्लेषण या प्रक्रियेद्वारे शरीरातल्या पेशीमध्ये तयार केली जातात. आता DNA हा पेशीतल्या केंद्रकात असतो हे आपल्याला माहिती आहे आणि या DNAवर प्रथिनांच्या निर्मितीविषयक ही माहिती जनुकांच्या स्वरूपात साठवलेली असते आणि वेळोवेळी विशिष्ट शरीराची कार्य पार पाडण्यासाठी हे प्रथिनं जेव्हा तयार केली जातात तेव्हा केंद्रकात आधी DNAवरून RNA तयार होतो आणि त्यानंतर RNAच्या माध्यमातून पेशीद्रव्यामध्ये प्रथिन तयार केलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर आधी DNAवरून सर्व माहितीच्या स्वरूपात mRNAवर ही माहिती प्रतिलेखित केली जाते आणि हा mRNA जेव्हा पेशीद्रव्यात येतो तेव्हा इतर RNAच्या साहाय्याने म्हणजे rRNA, tRNAच्या साहाय्याने पेशीद्रव्यामध्ये प्रोटीन्स तयार केले जातात आणि मग ते सेल्सच्या किंवा शरीराच्या वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी नंतर वापरली जातात. थोडक्यात काय तर सुरुवातीला DNA जो पेशी केंद्रकामध्ये असतो त्याच्यावरून mRNA तयार होतो आणि त्यानंतर या mRNAवरून इतर RNAच्या साहाय्याने प्रोटीन तयार केलं जातो. आता ही प्रोसेस आपण या आकृतीच्या स्वरूपात आता समजून घेणार आहोत. आता ही जी आकृती आपण आपल्या पुस्तकात दिलेली आहे त्या आकृतीतला हा जो निळा भाग आहे तो पेशीद्रव्याचा भाग आहे आणि हा जो दिसतो आहे पर्पल तो आहे केंद्रकातला भाग. तर केंद्रकाच्या आतमध्ये म्हणजे ही पेशी आहे, पेशीच्या केंद्रकाच्या आतमध्ये हा DNA आहे आणि हा DNA इथे अरेंज झालेला आहे आणि आता पेशीला प्रथिन बनवायचं आहे. तर पेशी प्रथिन बनवण्याच्या आधीची जी स्टेप असते ती असते या केंद्रकात या DNAचं उलगडणारं हे रूप. म्हणजे हा DNA जो असतो तो थोडा उलगडतो आणि त्याच्यावरून mRNA तयार केला जातो
इथे या प्रकारे हा जो निळा दिसतोय तो mRNA आहे तयार केला गेलेला. म्हणजे DNA वरची माहिती या mRNA वर आता प्रतिलेखित केली जाते आहे. म्हणजे प्रोटीन कसा बनवायचा याची माहिती आता हा DNA या mRNAच्या स्वरूपात पेशीला देतोय. आणि हा एकदा mRNA तयार झाला की तो आता पेशीद्रव्यात येईल आणि पेशीद्रव्यात तो आला की त्याच्यावरची माहिती वाचून इतर RNA म्हणजे tRNA आणि rRNA हे प्रोटीन्स बनवतील. थोडक्यात काय तर सुरुवातीला प्रथिन संश्लेषणासाठी या DNA वरून RNA तयार केला जातो. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नात विचारले की प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या RNAचे महत्त्वाचे कार्य आहे. तर सुरुवातीला mRNA जर तयार झाला तरच पेशीद्रव्यामध्ये प्रोटीन्स तयार होतील. DNA वरची माहिती सुरुवातीला mRNA वर प्रतिलेखित केली जाते आणि या माहितीवरूनच ॲक्च्युली आपल्या पेशीमध्ये पेशीद्रव्यात प्रथिन तयार होऊ शकतो आणि म्हणून इथे mRNA जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे ट्रान्स्क्रिप्शन मीन्स द सिंथेसिस ऑफ. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शनमध्ये डॅश डॅशच्या प्रती तयार होतात आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपण एवढ्यातच बघितलं की प्रथिनांच्या निर्मिती प्रक्रियेला आपण प्रथिन संश्लेषण असं म्हणतो आणि ही प्रक्रिया पेशीमध्ये घडून येते. प्रथिन संश्लेषणामध्ये साधारणतः 3 पायऱ्यांमध्ये प्रथिनांची निर्मिती केली जाते. त्यातली पहिली पायरी आहे प्रतिलेखन, यालाच ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जातं. दुसरी पायरी आहे भाषांतरण, यालाच ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. आणि तिसरी पायरी आहे स्थानांतरण, यालाच ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. आता आपण सुरुवातीला प्रतिलेखन ही पहिली पायरी बघणार आहोत. तर सुरुवातीला पेशीच्या या केंद्रकामध्ये असणाऱ्या DNA वरून प्रथिनं तयार करण्यासाठीची जी माहिती असते ती माहिती mRNA वर प्रतिलेखित केली जाते आणि हा mRNA जो असतो त्यावर ही माहिती या कोडॉन्सच्या स्वरूपात तयार केलेली असते, म्हणजे साठवलेली असते. ती DNA वर असतेच पण तिची कॉपी प्रतिलेखित केली जाते या mRNA वर आणि ही प्रोसेस पेशीच्या केंद्रकात घडून येते. याला म्हणायचं प्रतिलेखन. यालाच इंग्लिशमध्ये ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जातं. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नात विचारलेला आहे की ट्रान्स्क्रिप्शन मीन्स द सिंथेसिस ऑफ. म्हणजे ट्रान्स्क्रिप्शनमध्ये डॅश डॅशच्या प्रती तयार होतात. आपण एवढ्यातच बघितलं की प्रतिलेखन म्हणजे ट्रान्स्क्रिप्शनमध्ये DNA वरून mRNAच्या प्रती तयार केल्या जातात. ठीक आहे, थोडक्यात DNA वरून RNAच्या प्रती तयार होतात आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. प्रथिनाची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता यापूर्वीच आपण प्रथिन संश्लेषण म्हणजे काय हे बघितलंच आहे. ही प्रक्रिया कुठे घडून येते तेही बघितलं आहे आणि या प्रक्रियेत कुठल्या कुठल्या पायऱ्यांचा समावेश होतो तेही बघितलं आहे. तर ही प्रक्रिया प्रथिन निर्मितीसाठी वापरली जाते आणि ती प्रक्रिया पेशीमध्ये घडून येते आणि पेशीमध्ये साधारणतः 3 प्रकारच्या पायऱ्यांमध्ये हे प्रथिन संश्लेषण होतं. त्यातली पहिली पायरी जी असते तिला म्हणायचं प्रतिलेखन म्हणजेच ट्रान्स्क्रिप्शन. दुसरी पायरी जी असते तिला म्हणायचं भाषांतरण आणि तिसरी पायरी असते तिला म्हणायचं स्थानांतरण. आता यापैकी प्रतिलेखन ही पायरी नेमकी काय असते ते आपण सुरुवातीला बघूयात. तर प्रतिलेखनामध्ये पेशीच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या या DNA वर जी प्रथिनं निर्मिती तयार करण्यासाठी प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी या जनुकांच्या स्वरूपात माहिती साठवून ठेवलेली असते त्या माहितीवरून mRNA तयार केला जातो. थोडक्यात या DNA वरून हा mRNA तयार होतो आणि हा तयार झालेला mRNA वर या कोडॉनच्या स्वरूपात प्रथिनं तयार करण्यासाठीची माहिती प्रतिलेखित केली जाते. या स्टेपला म्हणायचं, या पायरीला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन म्हणजेच प्रतिलेखन. त्यानंतरची पायरी आहे भाषांतरण. म्हणजे ज्यावेळी mRNA वर ही माहिती प्रतिलेखित केली जाते या केंद्रकामध्ये, या DNA वरून या केंद्रकात mRNA वर ही माहिती प्रतिलेखित केली जाते त्यावेळी हा mRNA नंतर पेशीद्रव्यात येतो आणि तो पेशीद्रव्यात आल्यानंतर त्यावर साठवून ठेवलेली प्रथिनांच्या स्वरूपातली माहिती हा rRNA आणि tRNA दोघंही वाचून प्रथिन तयार करतात. तर इथे आता ही माहिती ट्रान्सलेट होते म्हणून या स्टेपला म्हणायचं भाषांतरण. ठीक आहे. आणि आता त्याच्या पुढची पायरी आहे स्थानांतरण. तर स्थानांतरणामध्ये ॲक्च्युली ज्यावेळी हा rRNA या mRNA वरची माहिती वाचतो त्यावेळी तो सुरुवातीचा कोडॉन पहिले वाचतो. म्हणजे mRNAचं कुठलाही एक टोक तो घेतो, त्यावरचा जो
पहिला कोडॉन असतो त्या कोडॉनला तो वाचायला सुरुवात करतो. म्हणजे हा RRNA आपण मध्यभागी दाखवलाय तर तो सुरुवातीला इथे होता. त्याने सुरुवातीचा कोडॉन वाचला आणि वाचत 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 तो असा पुढे चाललाय आणि त्याप्रमाणे इथे अमिनो आम्ल एकत्र आणून तो हे प्रथिनं तयार करतोय. तर तो आता मध्यभागी आलाय आणि हे कोडॉन्स वाचत वाचत तो आता इथे शेवटी येणार आहे. आणि ज्यावेळी तो या शेवटच्या कोडॉन्सवर येईल त्यावेळी ऍक्च्युअल प्रथिन संश्लेषण संपेल. म्हणजे तेव्हा ती माहिती संपेल आणि प्रथिन संश्लेषण थांबेल आणि हे प्रोटीन्स तयार होण्याचं थांबेल. तर ज्यावेळी हा रायबोझोम सुरुवातीपासून या शेवटच्या टोकाला येतो त्यावेळी या शेवटच्या टोकावर 3 प्रकारचे कोडॉन असतात आणि हे 3 प्रकारचे कोडॉन जेव्हा या mRNAवर या रायबोझोमला दिसतात किंवा ती कोड तो वाचतो त्यावेळी प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया थांबते. आणि हे कोड कोणते कोणते असतात तर ते असू शकतात UAG, UGA किंवा UAA. या तिघांपैकी कुठलाही एक कोड आला की हा रायबोझोम प्रथिन संश्लेषणाचं काम थांबवतो. सर्वात सुरुवातीला AUG या सुरुवातीच्या कोडॉनने प्रथिन संश्लेषणाला सुरुवात होते आणि त्यानंतर सर्वात शेवटी UAG, UGA किंवा UAA यापैकी कुठलाही एक कोडॉन आला की प्रथिन संश्लेषण प्रक्रिया थांबते. आता ही इन्फॉर्मेशन आपल्याला आहे. आता आपण प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रश्नात विचारलंय की योग्य पर्याय निवडा की प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते. तर आपण बघितलं आहे की UGA, UAA आणि UAG या तिघांपैकी कुठलाही कोडॉन आला की प्रथिन निर्मिती प्रक्रिया थांबते आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे पेशीमधील डॅश डॅशना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता पेशीच्या आत असणारे पेशीचे उपघटक भाग म्हणजे पेशीचे पेशी अंगक असतात. या सर्व पेशी अंगकांवर मेदयुक्त प्रथिनांचं आवरण असतं आणि या आवरणामुळे ही पेशी अंगक या पेशी द्रव्यापासून वेगळी झालेली असतात. आता ही पेशी अंगक कुठली कुठली असतात तर रायबोझोम्स, तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी काय म्हणजे गॉल्गी ॲपरेटस, लयकारिका म्हणजे लायसोझोम्स, तारका काय म्हणजे सेंट्रिओल्स, रिक्तिका म्हणजे व्हॅक्युअल्स, आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स. आणि यातली जी तंतुकणिका जो मायटोकॉन्ड्रिया असतो तो पेशीचं ऊर्जा निर्मिती केंद्र असतो. म्हणून पेशीला तिच्या कार्यासाठी लागणारी ऊर्जा ही मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार केली जाते आणि ही ऊर्जा या पेशी अंगकामध्ये ATPच्या स्वरूपात साठवून ठेवली जाते. या ऊर्जेचा उपयोग स्वतः मायटोकॉन्ड्रिया आणि पेशी हे प्रथिनं, कर्बोदकं आणि रासायनिक संयुग तयार करण्यासाठी वापरतात. आता हीच इन्फॉर्मेशन आपण आपल्या पुस्तकात दिली आहे. तंतुकणिका हे हेडिंगखाली आपण म्हटलेलं आहे की या पेशी अंगकालाच पेशीचं ऊर्जा निर्मिती केंद्र म्हणजे पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तंतुकणिका मायटोकॉन्ड्रिया. आता पुढचा प्रश्न आहे पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले. आता सेम प्रश्न इथे रिपीट झालेला आहे, याचा फक्त फॉर्म वेगळा आहे आणि हे खाली पर्याय दिलेले आहेत. तर यापूर्वीच आपण बघितलं की सर्वप्रथम रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने इसवी सन 1665 एक लाकडी बुचाचा पातळ काप घेऊन तो मायक्रोस्कोपच्या अंडर सूक्ष्मदर्शकाच्या अंडर पाहिला आणि त्याला त्या कापाची रचना मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे दिसली आणि त्याला त्याने पेशी हे नाव दिलं आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता हा अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि आपल्या पुस्तकात आपण पेशीचा आकार याखाली ही स्वतंत्र इन्फॉर्मेशन त्याबद्दल दिलेलीच आहे. तर मानवी शरीरातील पेशींच्या आकारात विविधता पाहायला मिळते आणि त्यांच्या पेशीचा आकार हा प्रामुख्याने त्यांच्या कार्याशी निगडीत असतो. तर मानवी शरीरात असणाऱ्या या ज्या पेशी असतात त्यांचा आकार त्यांच्या कार्याशी निगडीत असतो. फॉर एक्झाम्पल मानवी शरीरातील चेतापेशींचं कार्य असतं दूरवर संवेदना वाहून नेणे आणि त्यामुळे शरीरातील सर्व पेशींपैकी केवळ या चेतापेशी सर्वात लांब आणि शाखीय असतात आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न आहे पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे, याला डॅश डॅश अपवाद आहे आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण पेशी सिद्धांत दिलेला आहे आणि पेशी सिद्धांत मांडणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांच्या मते व्हायरसेस म्हणजेच विषाणू हे पेशीचे बनलेले नसल्यामुळे ते निर्जीव ठरतात पेशी सिद्धांतानुसार. आता आपण प्रश्नातल्या पर्यायांकडे वळूयात. प्रश्नात दिलेले अमिबा आणि पॅरामेशियम हे प्रोटोझोआ आहेत
आणि अल्ब्युगा हा फंगस आहे म्हणजे कवक आहे. प्रोटोझोआ आणि फंगस हे पेशीय जीव असल्यामुळे त्यांचा समावेश RH विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरण प्रणालीमध्ये झालेला आहे. मात्र व्हायरसेस म्हणजेच विषाणू हे अपेशीय जीव असल्यामुळे त्यांचा समावेश पंचसृष्टी वर्गीकरण प्रणालीमध्ये केलेला नव्हता. हे आपण सजीवांचे जग या चॅप्टर अंतर्गत वाचलेलंच आहे. आणि त्यामुळे पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक असून याला अपवाद व्हायरसेस आहेत, कारण ते अपेशीय जीव आहेत. आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे विषाणू म्हणजे व्हायरस डॅश डॅश असतात. आता इथे सेम प्रश्न रिपीट झालेला आहे. एवढ्यातच आपण बघितलं की विषाणू म्हणजेच व्हायरसेस हे अपेशीय जीव असतात, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. आता आपण हा प्रश्न बघूयात. हा प्रश्न आहे अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते. हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते? आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट्स माहिती असणं आवश्यक आहे. आणि या कन्सेप्ट्स आपण आता 1 बाय 1 बघूयात. आता आपण पहिली कन्सेप्ट बघूयात. आता इथे सॉल्व्हंट, सोल्यूट आणि सोल्युशन म्हणजे काय हे आपण आधी बघणार आहोत. तर ज्यावेळी पाणी आणि त्यात आपण मीठ टाकतो त्यावेळी एक मिठाचं द्रावण तयार होतं. यापैकी पाण्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो, यालाच मराठीत आपण द्रावक असं म्हणतो. मिठाला आपण सोल्यूट म्हणतो, यालाच मराठीत आपण द्राव्य म्हणतो. आणि तयार झालेल्या मिठाच्या पाण्याला आपण सोल्युशन म्हणतो आणि यालाच आपण मराठीत द्रावण असं म्हणतो. आता आपण दुसरी कन्सेप्ट बघूयात. सेमी परमिएबल मेम्ब्रेन, ज्याला आपण मराठीत अर्धपार्यपटल म्हणतो, ते नेमकं कसं काम करतं? आता हे बघा, हे इथे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे आणि या मेम्ब्रेनमधून साधारणतः प्रथिनं, साखर, मीठ यांसारखे रेणू आरपार जाऊ शकत नाहीत. मात्र पाण्याच्या द्रावकासारखे रेणू त्यातून आरपार जातात. आता समजा हा रेणू प्रथिन, मीठ किंवा साखर यांसारख्या द्राव्याचा मोठा रेणू आहे, तर तो या अर्धपार्यपटलामधून आरपार जाऊ शकणार नाही. आणि याउलट समजा हा पाण्यासारख्या द्रावकाचा छोटा रेणू आहे, तर तो या अर्धपार्यपटलामधून आरपार जाऊ शकतो असा. आता पुढची कन्सेप्ट आहे द्रावकाचा प्रवाह. आता समजा हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे आणि त्याच्या दोघंही बाजूला ही 2 सोल्युशन्स आहेत. त्यापैकी इकडच्या सोल्युशन्समध्ये दाखवलेली ही पिवळी जी डॉट्स आहेत, ती पिवळी डॉट्स आहेत द्राव्याची आणि जे निळे डॉट्स आहेत ते आहेत द्रावकाचे. तर ह्या सोल्युशनमध्ये द्राव्याच्या रेणूंची संख्या जास्त आहे आणि त्या मानाने या सोल्युशनमध्ये द्राव्याच्या रेणूंची संख्या कमी आहे. म्हणजेच या सोल्युशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणजेच इकडच्या द्रावणाची संहती ही जास्त आहे आणि इकडच्या द्रावणाची संहती म्हणजे सोल्युशनची संहती ही कॉन्सन्ट्रेशन हे कमी आहे. अशा वेळी या दोघंही सोल्युशन्समध्ये या SPM मार्फत संहती सारखी करण्याचा प्रयत्न होतो, तो नैसर्गिकरित्या. आणि यासाठी 2 मार्ग उपलब्ध असतात. एक तर या सोल्युशनमधले हे द्राव्य म्हणजे सोल्यूट इकडच्या सोल्युशनमध्ये येईल किंवा या सोल्युशनमध्ये अधिक असणारे हे द्रावकाचे रेणू इकडच्या सोल्युशन्समध्ये येतील. मात्र आपल्याला माहिती आहे की SPM मधून हे मोठे द्राव्याचे रेणू जाऊ शकत नाही, आरपार जाऊ शकत नाही. म्हणून आता एकच पर्याय उरला की इकडच्या सोल्युशनमध्ये असणारे हे द्रावकाचे लहान रेणू इकडच्या सोल्युशनमध्ये जातील. आणि अशा पद्धतीने डाव्या भागातील कमी संहतीच्या द्रावणातील द्रावकाचे रेणू हे सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून उजव्या बाजूच्या जास्त संहतीच्या द्रावणाकडे जातात आणि यालाच ऑस्मॉसिस म्हणजे परासरण असं म्हणतात. आता आपण उदाहरणाकडे वळूयात. आता या उदाहरणात एक उकळलेलं अंड हे आधी साध्या पाण्यात ठेवलेले आहे. आता अंड्याच्या बाहेर जे पटल असतं ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन असतं आणि अंड्याच्या आत प्रथिनांमुळे अतिशय जास्त कॉन्सन्ट्रेटेड द्रावण असतं आणि बाहेरील पाण्याची संहती मात्र कमी असते. परासरणाच्या नियमानुसार बाहेरील पाणी आता आत येतं आणि हे अंड फुगतं. याप्रमाणे आता समजा हे पाण्याने फुगलेलं अंड जास्त कॉन्सन्ट्रेशनच्या मिठाच्या पाण्यात ठेवलं
तर बाहेरच्या पाण्याची सहती जास्त आणि अंड्याच्या आतील द्रावणाची सहती कमी अशी परिस्थिती इथे निर्माण होईल. त्यामुळे परासरणाच्या नियमानुसार अंड्याच्या आतील पाण्याचे रेणू बाहेर पडतात आणि त्यामुळे अंड आकसतं. आता आपण प्रत्यक्ष जर हे बघितलं तर हे मूळ अंड, ते साध्या पाण्यात टाकल्यानंतर फुगलेलं हे अंड आणि मिठाच्या द्रावणात टाकल्यानंतर आकसलेलं हे अंड. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. आता आपण हे पर्याय बघूयात. यापैकी दुसरा पर्याय जो आहे त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही आहे. तिसरा पर्याय जो आहे तो प्रकाशाशी संबंधित आहे, त्याचा इथे काही संबंध नाही आहे. चौथा पर्याय जो आहे तो द्रवाशी संबंधित आहे, त्याचा इथे काही संबंध नाही आहे. आणि आपण एवढ्यातच बघितलं की हा ऑस्मॉसिसशी संबंधित गुणधर्म असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न आहे, एक जनुक एक पाचकरस परिकल्पना असे सूचित करते की एक जनुक एका पाचकरस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते असे प्रस्तावित करणारे कोण? आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या पुस्तकात आपण एक जनुक एक विकर सिद्धांत म्हणजे 1 जीन 1 एन्झाईम हायपोथेसिस या अंतर्गत हा पॅरा दिलेला आहे. आणि त्यात आपण म्हटलंय की 1941 साली जॉर्ज वेल्स बिडेल आणि टॅटम यांनी हा सिद्धांत मांडला होता. आणि या सिद्धांतानुसार केवळ एक जनुक हे एक विकर तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं. म्हणजे सिंगल जीन हा सिंगल प्रोटीन तयार करण्यासाठी म्हणजे एन्झाईम तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. आणि हा प्रयोग त्यांनी कोणामध्ये केला होता तर न्यूरोस्पोरा क्रॅसा नावाच्या ब्रेड मोल्डमध्ये केला होता. तर हा प्रयोग त्यांनी कसा केला तर त्या ब्रेड मोल्डवर विशिष्ट एक्सरेचा त्यांनी मारा केला आणि त्यांच्या विशिष्ट जनुकांना त्यांनी म्युटंट बनवलं. आणि आता समजा हा जीन ए प्रथिन तयार करणार असेल तर हा म्युटंट झालेला जीन ते ए प्रथिन तयार करू शकणार नाही आणि मग त्या प्रथिनासाठीचा जणू त्याच्यात नष्ट झाला. म्हणजे थोडक्यात काय तर हा ब्रेड मोल्ड आता हे ए प्रथिन तयार करू शकणार नाही. आणि याचप्रमाणे मग बाकीची प्रथिनं जी होती ती प्रथिनं समजा बी प्रोटीन तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल होती. थोडक्यात प्रोटीन्स म्हणजेच एन्झाईम्स, तर हा एन्झाईम बी एन्झाईम तिथे तयार होणार नाही. आणि अशा पद्धतीने प्रयोग केल्यावर त्यांना लक्षात आलं की विशिष्ट प्रथिन हा विशिष्ट जनुकामुळे तयार होतो. म्हणजे विशिष्ट जनुक हे विशिष्ट प्रथिन तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात, जबाबदार असतात. आणि मग हा त्यांचा सिद्धांत नंतर वेगवेगळ्या प्रयोगांशी सिद्ध झाला आणि तो खरा ठरला. आणि मग त्यांना फिजिओलॉजी अँड मेडिसिनचं नोबेल पारितोषिक नंतर देण्यात आलं. आणि आता या सिद्धांताला याच्यात बरेच मॉडिफिकेशन्स झालेले आहेत आता. आणि या सिद्धांताला आता 1 सिस्ट्रॉन 1 पॉलिपेप्टाइड हायपोथेसिस असं म्हटलं जातं. तर थोडक्यात काय, जॉर्ज वेल्स बिडेल आणि टॅटम यांनी हा एक जनुक एक विकार सिद्धांत मांडला होता आणि त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.